प्रदेश आम आदमी पार्टीची आढावा बैठक संपन्न। आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने घेण्यात आली आढावा बैठक। आगामी लोकसभा निवडणुका त्यानंतर विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे लक्ष डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र प्रदेश आम आदमी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अजित फाटके पाटील यांनी मलकापूरमधील महेश भवन येथे आढावा बैठक घेतली। या बैठकीकरिता प्रदेश संघटन सचिव ॲडव्होकेट मनीष मोडक, बुलढाणा जिल्हाध्यक्ष डॉक्टर नितीन नांदुरकर, उपाध्यक्ष प्राध्यापक विवेक देवळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती। दिल्ली येथे 200 युनिटपर्यंत वीज मोफत, मुलांना सरकारी इंग्रजी माध्यमाच्या शाळा मोफत, वैद्यकीय अद्ययावत सेवा मोफत उपलब्ध असे असतानाही तेथील सरकार नफ्यात असते, तर मग महाराष्ट्रात असे का घडत नाही? आमचे सरकार आले तर या सर्व उपलब्धी आम्ही देऊ, असे यावेळी अजित फाटके पाटील यांनी मनोगत व्यक्त केले। शिक्षण दिल्लीमध्ये आहे। मला सांगायला विशेष आनंद आहे की दिल्लीच्या सरकारी शाळेमध्ये कलेक्टरचा मुलगा आणि रिक्षावाल्याचा मुलगा एकाच बेंचवर बसून शिक्षण घेतात, ही आमच्या आम आदमी पार्टीची उपलब्धी आहे असं आम्ही मानतो। त्याचप्रमाणे मोहल्ला क्लिनिकच्या माध्यमातून असेल, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून असेल, सर्व आरोग्य सुविधा या मोफत नागरिकांना दिल्या जातात। मोफत म्हणण्यापेक्षा जी सरकारची जबाबदारी आहे ते आम्ही पार पाडतो आणि एवढं करूनही दिल्ली आणि पंजाबचं सरकार हे नफ्यामध्ये आहे। म्हणजे आपण जे राबवलं जातं वेगवेगळ्या पक्षांकडनं की मोफत म्हणण्यापेक्षा आपण म्हणतो मोफत तर आहेच, परंतु तीच तर सरकारची जबाबदारी आहे आणि तेच धोरण आम्ही या ठिकाणी महाराष्ट्रात राबवतो। 2024 लोकसभा यासाठी आम्ही इंडिया आघाडीमध्ये आहोत, परंतु विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था या आम आदमी पार्टी स्वबळावर महाराष्ट्रात लढवणार आहे।